बॉस मराठी 5चे आले आहेत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स मित्रांनो। आणि कोण आहे 4 नंबरला, कोण आहे 1 नंबरला बघा मित्रांनो। आणि खूप मोठे बदल झालेले नाही त्या वोटिंग ट्रेंड्समध्ये। आणि बघूया कोण आहे 4 नंबरला आणि कोण आहे टॉपला। 4 नंबरला आहे निखिल दामले। निखिल दामले घरामध्ये कुठे दिसत नाही आणि त्यामुळे त्याला वोट्स पण फार कमी आहेत, कारण त्याचं कोणतंही इंडिव्हिज्युअल गेममध्ये कुठंच दिसत नाही। त्याचं तो मुद्दे पण स्वतःसाठी मांडत नाही, त्या कोणत्या कन्व्हर्सेशनमध्ये पण तो नसतो। त्यामुळे निखिल दामले 4 नंबरला आहे। 3 नंबरला आहे योगिता चव्हाण। योगिता चव्हाणचं पण सेमच आहे। योगिता चव्हाण तिला घरामध्ये राहायचं आहे, खरं तिला भांडण तट्टा असं काही तिला आवडत नाही आहे, ओरडाओरडी तिला आवडत नाही। त्यामुळे ती मला घरातून बाहेर जायचं ह्यासाठी ती बिग बॉसनं रिक्वेस्ट करत आहे, परंतु योगिता चव्हाणला तर लवकर या घरातून काढणार नाहीत, कारण ती कलरची फेस आहे, त्यामुळे तिला शोमध्ये ठेवणार। परंतु बघूया आता काय होते योगिता चव्हाणचं। आणि ती 3 नंबरला आहे वोट्सच्या ट्रेंड्सनुसार। आणि 2 नंबरला आहे ते अभिजित सावंत दादा हे 2 नंबरला आहेत। आणि दादांना पण वोट्स भरपूर आहेत आणि ते त्यांच्या टीमकडून उत्तम खेळत आहेत आणि इंडिव्हिज्युअल त्यांचा गेम दिसत आहे, ते स्ट्रॉंग दिसत आहेत गेममध्ये अभिजित दादा। परंतु त्यांच्या टीमकडून कोणताही त्यांना सपोर्ट नाही, त्यामुळे ते असे होत आहेत, वरचढ होत आहे दुसरा ग्रुप त्यांच्यावर। कारण अभिजित सगळी स्ट्रॅटेजी करत आहेत, परंतु त्यांचा ग्रुप त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, त्यामुळे अभिजित सावंत दादा हे फेल होत आहेत। बघूया आता काय होते। अभिजित दादा उत्तम इंडिव्हिज्युअल गेम खेळत आहेत, परंतु त्यांचं ग्रुपने साथ दिले तर नक्कीच ते त्यांचं ग्रुप पण सर्वाईव्ह करलं आणि ते पण सर्वाईव्ह करतील। आणि अभिजित दादा वोट्सनुसार 2 नंबरला आहेत आणि 1 नंबरला आहे सूरज चव्हाण। सूरज चव्हाण 1 नंबरला पहिल्या वीकपासून 1 नंबरला आहे, कारण त्याचा रिअल स्वभाव त्याने दाखवला आहे। आणि आज एक प्रोमोला आहे नडताना भेटताना अरबाज आणि वैभवला पण त्याने बोलण्यावरनं शांत केलेलं आहे। निक्कीच्या ग्रुपलाच त्याने शांत केलेलं आहे। कॅप्टन्सी टास्कचे दावेदार होते, त्यांच्यात एक टास्क दिला होता की ते बटाट्याचे फिंगर टिप्स त्यांना ते सेव्ह करून ठेवायचे होते आणि जास्त असेल तो कॅप्टनचे दावेदार असतील, म्हणजे 2 दावेदार निघणार आहेत असा तो टास्क आहे। परंतु वैभवला तोंडाने शांत बसवलं आहे, तू माझं मी बघतो, तुझं बघ असा मोठा राडा झालेला प्रोमो आलेला आहे। आणि अरबाजला पण त्याने शांत बसवलेला आहे। त्या प्रोमोमध्ये अरबाजकडून खेचून घेतलेला आहे, ओढून घेतलेला आहे असं पूर्ण प्रोमोमध्ये दिसत आहे आणि एकटा असं नडलेला आणि भिडलेला त्या प्रोमोमध्ये दिसत आहे। आणि त्यामुळे सूरज चव्हाणला नक्कीच महाराष्ट्रात ह्या गोष्टीमुळे सपोर्ट करत आहे। तो त्यांच्या ग्रुपमध्ये एकटा नडत आहे, भिडत आहे अरबाज आणि निक्कीच्या ग्रुपला, त्यामुळे तो स्ट्रॉंग आता दिसत आहे। असाच गेम खेळत राहील तर नक्कीच सूरज टॉपमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि ट्रॉफी पण उचलताना आपल्याला बघायला मिळेल। परंतु सूरज थोडं अजून गेमची समज घेऊन तो शांतपणे खेळायला पाहिजे, नक्कीच तो टॉपला येईल आणि आपल्या सगळ्यांचा सपोर्ट सूरजच्या पाठीमागे नक्कीच आहे। आणि हे आहेत वोटिंग ट्रेंड्स आणि टॉपला आहे सूरज चव्हाण। बघूया ह्या आठवड्यात कोण घराबाहेर जाते। आता 4 नंबरला निखिल दामलेचं कोणतंही कंटेंट नाही, त्यामुळे निखिल दामले घराच्या बाहेर जाऊ शकतो। परंतु असं होऊ शकतं की योगिता चव्हाणला घरी जायचं ती पाठीमागे लागली आहे, त्यामुळे तो पण एक निर्णय असेल किंवा घरात कोणाची पण एंट्री होऊ शकते। वाईल्ड कार्ड 3रा आठवडा आहे, बघूया आता कोण होते वाईल्ड कार्ड एंट्री आणि नॉमिनेट कोण होते या आठवड्यात नक्कीच कळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा।